एवढं मोठं हॉस्पिटल आहे, ह्यांच्या सीसीटीव्ही खराब झाले तर ह्यांना दुरुस्त करता येणार। आता कुठे शोधायचं मालिनी मॅडमला? सत्य, या डॉक्टरांनी कसं नाही ओळखलं तुला? कारण ते नवीन आहेत। आणि डॉक्टर कामत कोण होते? मालिनी मॅडमना मी जेव्हा इथं ऍडमिट केलं ना, तेव्हा डॉक्टर कामतच होते। गेले 3 वर्ष मी त्यांच्याच संपर्कात होतो, पण आता नेमकं ते आउट ऑफ इंडिया गेलेत। काही झालं तरी सत्या माझ्याशी एवढं खोटं नाही बोलणार। खोटं बोलत असता तर इतक्या लांब घेऊन आलं नसतं। वाघमारे मॅडम, तुम्ही प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर। फक्त वेगळ्या नावाने केलं होतं, पण ह्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं। माझं डोकं बधीर झाले आता, पण दुसरं मन सांगते की काहीतरी गडबड नक्की आहे। गडबड तर झालीच आहे ना वाघमारे, पण ती कशी झाली, काय झालं ते कळत नाहीये। सगळ्यात मोठी गडबड तर तू केलीस 3 वर्षापूर्वी, त्या मालिनी मॅडमचं इथं खोटं नाव सांगू। काय गरज होती असं करायची? वाघमारे, आपल्या मैत्रीची, आपल्यात असलेल्या नात्याची शपथ घेऊन सांगतो, मी मालिनी मॅडमना ह्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं आणि वेगळ्या नावाने ऍडमिट केलं होतं, ते फक्त त्यांच्या सेफ्टीसाठी, तात्याला आणि त्याच्या माणसांना ते जिवंत असल्याची खबर लागू नये म्हणून। आणि मी त्यांचा जीव नाही घेतला वाघमारे, ते जिवंत आहेत आणि मी निर्दोष आहे। एकतर इतक्या वर्षानंतर तुम्ही मला माझी बाजू मांडायची संधी देताय, आणि ती संधी मला अशी सहजासहजी नाही गमवायची। मी इकडचं जग तिकडं करेन आणि त्या मालिनी मॅडमला शोधून काढीनच। पण वाघमारे, ह्यात मला फक्त तुमची साथ हवी आहे। सत्य, तू खरं बोलतोयस मला कळते, पण तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मालिनी मॅडमना जगासमोर आणणं खूप महत्वाचं आहे। थँक्यू वाघमारे। हा खरंच मी दोषी नाही आहे, दोषी ना तो तात्या आहे। त्यानं सगळं खोटं चित्र उभं केलं, स्वतःच्या बायकोला मारायचा प्रयत्न केला आणि सगळा आरोप माझ्यावर ढकलला। वाघमारे मॅडम, तात्याला मालिनी मॅडम बद्दल कळायच्यात त्यांना शोधावं लागेल। त्यांना कुठं शोधायचं आपण आता? हे सीसीटीव्ही पण बिघडलेत, तो तात्या पण जेलमधनं फरार झालाय। सत्या, तात्या साहेबांची बायको जिवंत आहे याची खबर तात्या साहेबांना लागली असेल, आणि त्यांनीच आपली माणसं पाठवून मालिनी मॅडमना गायब केलं असलं तर? वाघमारे, मग आता वेळ घालवून चालणार नाही। काय बी करून मालिनी मॅडमला लवकरात लवकर शोधलं पाहिजे आपण। चला चल। हो मम्मी, काय करताय? 100 वेळा माझा हात झटकताय आणि दुखेल की माझा हात। मग परत घरातल्या कामांना हात नाही लावला तुम्हीच मला बोलाल। हा नका नाटक तेंडा दिसभर काय तूच घरात राबत असतेस का नाही? काम चुकार कुठली? पण मम्मी, 100 वेळा घड्याळ बघून ती माणसं काय लवकर येणार आहेत का तवा? जाऊ दे बाई, पाय दुखायला लागले माझे, बसते जरा। हा, कमरेला काय बरं वाटलंय? एक सपने बघले उठ, माझं पाय दुखायला कळत नाही। आता कसं चांगलं वाटायला लागलं जरा। मला बी रिलॅक्स वाटलं असते, चांगलं वाटलं असते। बसू द्यायचं की 5 मिनिटे। मम्मी, मी काय म्हणते, या सगळ्याचा सुगावा जर तुमच्या सूनबाईंना लागला का नाही? सॉरी, एक सुनबाईच म्हणणार होते, चुकून तोंडात आलं माझ्या, सुनबाई। पण मम्मी, जर एक जॉबांना हे सगळं कळलं का नाही, आपलं सत्य, तर लय अवघड होईल बघा। आपल्या दोघींना बी उचलून जेलात टाकतील।
झालं कसं नाकता शेंडा? हा का अनुशपटी काय करायला जातेस का? काही नाही होणार तसं. हा काय चालते आठवते का मागच्या टायमाला कसे कसे वाचलो होतो आपण. या टायमाला सपशेल अडकू बघा. त्या बयानं आपल्याला उलट टांगून खाल्लं मिरचीची धुरी दिली का नाही बया मला अजिबात सहन होणार नाही. मम्मी मी आधीच सांगते मिरचीची धुरी मला अजिबात सहन होणार नाही. आधीच सांगून ठेवते तुम्हाला. झोपलं स्वप्नी आता जरा पॉझिटिव्ह बोल की पॉझिटिव्ह. काही नाही होणार तसं. मी त्या तात्याच्या बायकोला अशा ठिकाणी झाकून ठेवणार आहे का नाही का सूर्याची किरण किती पोचणार नाही. त्याने बेटने आकाश पातळ जर एक केलं का नाही का तिला तात्याची बायको खावत बसते. स्वप्नी गाडी आली गाडी आली. यार का आता कशाला उघडल्यात? मी सांगितलं खोलीकडे घेऊन जावं नको. चला नाही बरं मम्मी सर. त्यातली माणसं गाडी चालत येत नाही ना. बस मी दमले आता. मी नाही अजून चालू शकत. वाघमारे अहो गाडीला बांधून तुम्हाला एवढं पळवलं, एवढी धावायची ट्रेनिंग दिली ती ह्यासाठी. अहो पोलीस आहे तुम्ही पोलीस. पोलीस कसं असं एक्सप्रेस सारखं पळत सुटले पाहिजे ते बी न थकता. चला उठा. ए शाद्या ट्रेनिंग वर न बोलायचं नाही हा. मी एक्सप्रेस सारखं काय बुलेट सारखं पण धावू शकते पण आज माझे पेशन्स संपलेत. अच्छा माझ्याकडे लई पेशन्स आहेत. मी देवाकडे इन्स्टॉलमेंट मधनं पेशन्स घेत असतो ना त्यामुळे लई पेशन्स आहेत माझ्याकडे. पाठवत असेल मला काय माहित. वाघमारे हे बघा तुम्ही चिडचिड करू नका. तिथं गाड्या मिळतील 100% मिळतील. माझ्यावर विश्वास ठेवा. चला त्या चला लवकर चला. काय करायचं आता? वाघमारे सगळ्यात आधी आपण घरी जाऊयात. घरच्यांना न कळवता आपण इथं आलोय. ते सगळे काळजीत असतील बिचारे. एक काम करू कसं तर सातारपर्यंत पोहोचू मग तिथनं पुढे बलमाईल न्यायला आपल्याला. पण एवढ्या रात्री काहीच नाही मिळणार जायला. काय करायचं? आपल्याला ना रस्ता ओलांडून पलीकडे जावं लागेल. तिथे एक सबवे आहे. तिथे सगळ्या गाड्या थांबतात. तिथं आपल्याला गाडी मिळू शकते. ठीक आहे चल. चल. काय नेहमी तुझ्यासोबत असतानाच असं का होतं रे? म्हणजे दुपारी गाडी बंद पडते, आता गाड्या थांबत नाहीये, एक जण लिफ्ट द्यायला तयार नाही. कधी कधी असं वाटतं ना मुद्दाम करतोस. मुद्दाम गाडी बंद पडली, मुद्दाम असं काही करायचं ना मला पेचात टाकायचं जिथं काहीच करता येत नाही मला. होय मग आता मला हे बी सांगा की मी असं का करत असेल? का करीन म्हणजे माझ्यासोबत वेळ घालवता यावा म्हणून. काय 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 संधीच्या शोधात असतोस की नाही? संधी शोधत असतो मी वाघमारे. तुम्हाला खरं सांगू का हे सगळं माझ्यामुळं नाही होत आहे, तुमच्यामुळं होतंय. तुमच्यामुळं. माझा काय संबंध आहे रे? तुमची वर्दी आहे ना, ही वर्दी बघून लोक घाबरतात आणि गाडीच थांबवत नाहीत, घाबरून पळून जातात ना, म्हणून तुमच्यामुळे होतंय. वर्दीचा काय संबंध आता? बर तुला वर्दीची पावर बघायची? आता जी कुठली पहिली गाडी येईल ना
तिला नाही थांबून दाखवलं तर विचार मला. आहाहाहा. एवढा कॉन्फिडन्स? आहाहाहा. कळेलच. बघू की. बघ. नमस्कार मॅडम, काय झालं का? दादा, आम्हाला सातारपर्यंत लिफ्ट द्याल का हो? बस काय मॅडम, असं काय विचारताय तुम्ही? वर्दीचा आदर करतो आम्ही. थँक्यू दादा. काय काय? बघितली वर्दीची पावर? ठीक आहे ना, चांगलीच गोष्ट आहे. आपलं काम होत नव्हतं, आपलं काम झालं. काम होणं जास्त महत्वाचं. चला. पक्का मम्मी साहेबांवर गेली. धन्यवाद. जाऊ दे. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. मखमली सपनानं मन भुलला, काळजाच्या वाटेवर रान फुलला. धड धड उरात ह्या कशान ते ठावना, नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना. पैंजणाचं वाघमारे, आता माझ्या लक्षात आलंय, तुम्ही इतक्या वर्षांनी का होईना माझ्यावर विश्वास ठेवायला लागलाय. चांगलं वाटतंय. विश्वास तर परत बसू लागलाय सध्या. गैरसमजांची जळमट आता लवकर दूर होऊ देत. आता फक्त तात्यांची बायको भेटू दे, म्हणजे तुझी बाजू सत्याची आहे हे मला सिद्ध करता येईल. सावरलं सावरलं सजनी गाजीनं सावरलं.
मालिनी मॅडम बघा कुठे आलात बघा तुम्ही. आज का झोपलेत या? हो मालिनी मॅडम उठा उठा. काय झालं? तिला कशाला उठवू लागली? तिला उठून का तिच्यावर फुगडे खायचे का तुला? फुगडे ए तुम्ही इथं काय बघत बसलाय? बाहेर वाच ठेवा. चला वा बाहेर. अहो पण मम्मी अशा का झोपल्यात? एवढा वेळ झोपून राहणं आरोग्यासाठी चांगलं नाही बरं. हे सपनी अगं खुल्या टाळकीचीच का तू? तू का नाही डॉक्टर व्हायला पाहिजे होतीस बघ. नाही खरं काय? पण बरं झालं नाही झाली ती. का? नाही तर तुझ्या हात का नाही मोतीच्या मोती झाल्या हॉस्पिटलमध्ये. मम्मी कसलं डेंजर बोलता मला. ही तुझी वाईफ बडबड बंद कर. ठीक आहे बंद करते. पण मम्मी आता ह्यांना काय करणार आपण ठेवून? मी काय म्हणते हेच का आता? मी काय म्हणते मला काय म्हणायचंय? मन बाई एकदा काय म्हणायचंय ती. त्याच्याशिवाय काही तुझं थोबाड गप्प बसायचं नाही. हा मी काय म्हणते इतकी वर्ष तात्यासाहेबांची बायको मेली असंच होतं बघा जगासाठी. पण ऍक्च्युअल मध्ये तर जिवंत आहेत ह्या. आपण काय करूया पत्रकारांना बोलून बातमी दिली तर कसल्या फेमस होऊ द्यायची का बातमी? हा त्या दिवशी सारखं पोस्ट करून टाकते मी पटकन. अगं पळून आणले ना आपण हिला. हा पत्रकारात बोलू दे अक्कल ना फिक्कल थोबड बांध ठेव तुझा. फोन द्या खोडून मिळून टाकायचं. मम्मी बाकी काही म्हणा एकदम भारी काम केलंय बघा. सत्या भाऊजींना पत्ताच लागायचा नाही का आपल्याकडे. आता कसं पिशाच बोलली. सपने ही निबळटन सत्याच्या हातात लागली नाही आणि आपल्या हाताला लागली. आता सत्या निबळट कवाच एकत्र येत नसत्यात. हो साहेब आला तुमचा स्टॉप. हळू बोला. तुकाराम दादा मॅडम कार झोपल्यात. अजून थोडा वेळ थांबता येईल का? सत्या दादा अहो दिवस उजळायच्या आत मला माल लोड करायचा आहे. गेलं पाहिजे मला. जास्त वेळ मला थांबता येणार नाही. कारखान्यातून भरपूर फोन येत आहेत. हा एवढंच ना. नका टेन्शन घेऊ. 1 मिनिटात टेम्पो अरेंज करतो तुमच्यासाठी. थांबा. माईक लय प्रश्न विचारत बसू नको. लवकर एक ट्रॅक्टर अरेंज कर आणि लगेच मंडईत पोहोचव. हा दादा टेन्शन घेऊ नका. झालंय तुमचं काम. धन्यवाद दादा. प्रेमासाठी तुम्ही एवढं केलं. बाकी संदेवा यांच्यातलं प्रेम असंच राहू दे. मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. बया गाणं मी माझं चोरलंय होय. ही सपने हबलत. तू जन्माच्या आधीपासून हे गाणं मला ठावाय. हे हात मिळ मला सोडून नाश्ता करतेस होय? सॉरी मम्मी त्याचं काय झालं का नाही पोटात एवढे कावळे डराव करत होते का नाही. होबलात बेडकं डराडरा करत असतात. कावळ काव करत असतात. तेच एवढी भूक लागली होती का नाही. काय डराव काय काव नुसतं खाऊ झालं मला. खाऊ. ए आश्री काय नाश्ता चहा पाणी देणार का? आणते मम्मी साहेब.
अरे देवा, रात्रभर गाडीतच झोपून राहिलो की काय? आणि ड्रायव्हर